नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी ए फायनल सेमिस्टर 5 च्या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करतो। आपण या अगोदरच्या तासामध्ये राजकीय संकल्पनेचा अभ्यास करताना ही संकल्पना समजून घेताना विविध क्षेत्रातलं नेतृत्व ऐतिहासिक काळात कसे विकसित झालं असेल याचा एक संक्षिप्त आढावा घेतला। समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये नेतृत्वाची कशी आवश्यकता असते, त्याचा विकास कसा झाला हे सुद्धा आपण पाहिलं। आणि राजकीय नेतृत्व हे काळाच्या ओघात इसवी सन पूर्व काळापासून तर आजपर्यंत साधारणपणे कसं विकसित झालं ते सुद्धा आपण समजून घेऊ। एवढंच नाही तर राजकीय नेतृत्व म्हणजे नेमकं काय, त्याचा अर्थ काय होतो ते सुद्धा आपण समजून घेऊ। अर्थात जसं मी तुम्हाला सांगितलं की 3L पासून म्हणजे लीडर, लीडरशिप अशा पद्धतीने या नेतृत्व संकल्पनेचा विकास झाला। टू लीड म्हणजे नेतृत्व, मार्गदर्शन करणे, पुढे नेणे, समूहाला दिशा दाखवणे। आणि मग त्यानंतर राजकारणाचा आणि राजकारणातील नेतृत्व शैलीचा अभ्यास करत असताना जगाच्या पाठीवरच्या विविध विचारवंतांनी राजकीय नेतृत्वाचा जो अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासातून त्यांनी नेतृत्व संकल्पनेची, कन्सेप्टची जी डेफिनेशन केली ती सर्वसाधारण स्वरूपात आपण बघितली। एकूणच नेतृत्व संकल्पनेचा अर्थ पाहताना, तिची व्याख्या लक्षात घेताना एक कॉमन व्याख्या आपण आपल्या डोक्यात ठेवायची, ऑलवेज आपल्या मेमरीमध्ये ठेवायची। ती ही की जेव्हा एखादी संस्था, एखादी संघटना किंवा गटाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांच्यापैकी एक असलेली किंवा एखादी व्यक्ती त्या उद्दिष्टपूर्तीसाठी त्या संघटनेच्या अनुयायांना प्रोत्साहित करण्याची अपूर्व क्षमता बाळगून असते आणि त्या प्रमुख व्यक्तीच्या प्रोत्साहनामुळे त्या संघटनेतील अनुयायी कार्यप्रवण होतात, कृतिशील होतात। ते कार्यप्रवण झाल्याने किंवा कृतिशील झाल्यामुळे त्या संघटनेची ध्येय किंवा उद्दिष्ट ही साध्य व्हायला मदत होते। म्हणून कोणतीही संघटना, कोणताही गट, कोणतीही संस्था किंवा राष्ट्र, राज्य यांची प्रत्येकाची स्वतःची अशी विशिष्ट स्वरूपाची ध्येय किंवा उद्दिष्ट असतात मानवी विकासासंबंधीची। आणि ती उद्दिष्ट किंवा ध्येय साध्य करण्यासाठी शासन व्यवस्थेतील एखाद्या व्यक्तीला मानवी समूहाचं नेतृत्व करावं लागतं आणि मग त्याला ते प्लॅन करते कामकाजाचा। ती ध्येय किंवा उद्दिष्ट अंमलात आणणं कोणत्याही एका व्यक्तीचं काम नसतं, तिला इतरांचं सहकार्य घ्यावं लागतं। आणि इतरांचं सहकार्य घेण्यासाठी नेतृत्व एका व्यक्तीचं असतं, मार्गदर्शन तिचं असतं, दिशा ती दाखवते, परंतु इतरांचं सहकार्य घेण्यासाठी त्या समूहातील, त्या संस्थेतील, त्या संघटनेतील इतर सहकार्यांना ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्यप्रवण करणं, कृतिशील करणं, ऍक्टिव्ह करणं हे अत्यंत आवश्यक असतं। आणि त्यांना ऍक्टिव्ह करण्यासाठी, कृतिशील करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, एनकरेज करण्यासाठी जे स्किल आवश्यक असतं ते स्किल त्या समूहाचं नेतृत्व करणाऱ्या, त्यांचं मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीकडे असणं अत्यंत आवश्यक असतं। आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण ती व्याख्या लक्षात घ्यायची
की कोणती एखादी संस्था, कोणता एखादी समूह, कोणती एखादी संघटना तिची ध्येय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्या समूहातील अनुयायांना प्रोत्साहित करण्याची अपूर्व क्षमता असलेली व्यक्ती म्हणजे त्या समूहाची, त्या संघटनेची, त्या संस्थेची ती नेता म्हणून, नेतृत्व करणारी म्हणून ओळखल्या जातात. आणि म्हणून नेतृत्वाची व्याख्या पाहिल्यानंतर नेतृत्व या संकल्पनेमध्ये नेमकं कशा कशाचा समावेश होतो, कोणकोणत्या गोष्टी त्यात समाविष्ट असल्या पाहिजे हे आपल्याला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. अर्थात आपण बघितलेल्या व्याख्येवरून, आपण समजून घेतलेल्या व्याख्येवरून, आपण लक्षात घेतलेल्या अर्थावरून आपल्याला नेतृत्व या संकल्पनेची काही वैशिष्ट्य सांगता येते. ती वैशिष्ट्य जर आपल्याला समजली तर नेतृत्व या संकल्पनेची व्याख्या, तिचा अर्थ समजून घेणं आपल्याला अधिक सोपं जातं. आणि म्हणून नेतृत्व या संकल्पनेचं जे वैशिष्ट्य, त्या वैशिष्ट्याचं पहिलं वैशिष्ट्य आपण पाहू की अशा प्रकारच्या कोणत्याही नेतृत्व या संकल्पनेसाठी पहिलं वैशिष्ट्य आहे अनुयायांची आवश्यकता असते, फॉलोअर्सची आवश्यकता असते. अनुयायांशिवाय, कार्यकर्त्यांशिवाय, फॉलोअर्सशिवाय नेतृत्व विकसित होऊ शकत नाही. म्हणून अनुयायी आवश्यक असणं हे नेतृत्व या संकल्पनेचं पहिलं वैशिष्ट्य. मित्रांनो, मी किंवा तुमच्यापैकी कोणीही एखादी व्यक्ती ही एखाद्या ठिकाणी की जिथे कोणीच माणसं उपस्थित नाहीत, उपलब्ध नाहीत, हजर नाहीत, त्या ठिकाणी गेली आणि तिने जर म्हटलं तुम्ही तुमच्या सगळ्यांचा नेता आहे, तिथे कोणी अनुयायीच नाही, तुमच्या आज्ञेचं, तुमच्या आदेशांचं म्हणणं ऐकायला, त्याचं पालन करायला कोणीच अवेलेबल नाही, तुम्ही एकटेच म्हणता मी नेता आहे, तर नेता तसा नसतो. नेतृत्व त्याला म्हणतात की ज्याला अनुयायी असतात, फॉलोअर्स असतात, ज्याच्यावर प्रेम करणाऱ्या, ज्याच्या आदेशाचं पालन करण्यासाठी व्यक्ती एका पायावर तयार असतात. अशी व्यक्ती जर असेल, तुला जर अनुयायी असतील, तरच नेतृत्व ही कन्सेप्ट अस्तित्वात येते. उदाहरणार्थ आपण म्हणतो की सोशल मीडियावर नरेंद्र मोदींचे कोट्यावधी फॉलोअर्स आहेत. केवळ ते भारतात नाही तर जगातील इतर राष्ट्रांमध्ये सुद्धा त्यांचे फॉलोअर्स आहेत. त्याचा अर्थ होतो की नरेंद्र मोदींचे एवढे मोठ्या संख्येत अनुयायी आहेत, म्हणजे नरेंद्र मोदी हा किती पॉवरफुल लीडर आहे. केवळ तो भारतातला पॉवरफुल लीडर नाही तर जगातल्या प्रमुख नेत्यांपैकी तो एक नेता. अशीच काहीशी अवस्था भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, भारताच्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांचे नेतृत्व असंच होतं की जे नेतृत्व हे प्रदेशाच्या सीमा पार करून बाहेर गेलेलं होतं, त्यांचे फॉलोअर्स बाहेर सुद्धा. म्हणून नेतृत्व ही संकल्पना अस्तित्वात येण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते? अनुयायांची. म्हणून अनुयायांची उपलब्धता, अनुयायांचा असणं, अनुयायांची आवश्यकता हे नेतृत्व ही संकल्पना निर्माण होण्यासाठी आवश्यक असते. नंबर 2, दुसरं वैशिष्ट्य काय? केव्हा नेतृत्व निर्माण होऊ शकतं? अनुयायी असतील तर नेतृत्व तयार होऊ शकतं. दुसरी गोष्ट, संघटित गट असेल तर नेतृत्व तयार होऊ शकतं. ज्यावेळेस विशिष्ट ध्येयाने, विशिष्ट विचारांनी हजारो लोकांचा एखादा समूह एकत्रित येतो, तो एकत्रित बांधला जातो, त्यावेळेस त्या समान विचाराच्या लोकांचा एक संघटित गट तयार होतो. तो गट एका समान विचारासाठी कार्य करण्यासाठी उद्युक्त असतो, उत्साहित असतो आणि त्यांचं नेतृत्व करण्यासाठी त्यांच्यामध्ये एखादी व्यक्ती असते. त्यावेळेस तिथे नेतृत्व तयार होतं. अर्थात नेतृत्व ही संकल्पना उदयाला येते, अस्तित्वात येते, तिथे ती निर्माण होते. म्हणून नेतृत्व ही संकल्पना निर्माण होण्यासाठी अनुयायांप्रमाणे संघटित
गटाची आवश्यकता असते हे दुसरं वैशिष्ट्य आपण पाहिलं. जसं भारतीय जनता पार्टी हा एक संघटित राजकीय गट आहे, काँग्रेस हा संघटित राजकीय गट आहे, शिवसेना हा एक संघटित राजकीय गट आहे, राष्ट्रवादी काँग्रेस हा संघटित राजकीय गट आहे. इतर क्षेत्रात आपण गेलो तर महिलांची संघटना हा संघटित एक गट आहे, कामगारांची संघटना हा संघटित गट आहे, समान विचारासाठी एकत्र राहिला. विद्यार्थ्यांची संघटना संघटित गट आहे, शेतकऱ्यांची संघटना संघटित गट आहे, घरकाम करणाऱ्या महिलांची संघटना संघटित गट आहे. म्हणजे संघटित गटाची आवश्यकता. संघटित गट असेल तर नेतृत्व तयार होऊ शकते किंवा नेतृत्व उदयाला येऊ शकतं, नेतृत्व ही संकल्पना जन्माला येऊ शकते किंवा अस्तित्वात येऊ शकते. हे दुसरं वैशिष्ट्य आपण पाहिलं. तिसरं वैशिष्ट्य वर्तन बदलण्याची क्षमता त्या व्यक्तीत असणं आवश्यक असतं. म्हणजे जेव्हा आपण त्या समूहाचं नेतृत्व अमुक अमुक व्यक्ती करते असं आपण जेव्हा म्हणतो, त्यावेळेस आपण त्या समूहाची, त्या गटाची, त्या संघटित गटाची, त्या संस्थेची, त्या राष्ट्राची ती व्यक्ती नेतृत्व करते असं आपण का म्हणतो? कारण त्या समूहातील संघटित झालेल्या व्यक्ती ह्या त्या संबंधित नेतृत्वाच्या, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या, त्यांना दिशा दाखवणाऱ्या व्यक्तीच्या आदेशानुसार आपल्या वर्तनात बदल करत असते. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांशी स्वातंत्र्य युद्ध आपण लढत होतो, स्वातंत्र्य लढा आपण लढत होतो. त्यावेळेस लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी ह्या स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व करत होते. मग नेतृत्व करत होत्या म्हणजे त्यांना अनुयायी होते, त्यांना अनुयायी होते, त्याबरोबर ते संघटित होते. आणि तिसरं वैशिष्ट्य आपण पाहतो की ज्यांच्या आदेशाने, त्यांच्या मार्गदर्शनाने त्या समूहातील, त्या गटातील, त्या चळवळीतील लोक आपल्या वर्तनात बदल करत होते. ज्यावेळेस त्या समूहाचं नेतृत्व करणारी एखादी व्यक्ती ही आपल्या अनुयायांच्या वर्तनात बदल करण्याची क्षमता राखून असते, त्यावेळेस त्या व्यक्तीचं नेतृत्व आहे, त्या व्यक्तीजवळ त्या समूहाचं नेतृत्व आहे असं आपण म्हणू शकतो. एखाद्या समूहातील एखादी सर्वसाधारण व्यक्ती समोर आली आणि तिने सगळ्यांना सांगितलं की तुम्ही अशी घोषणा द्या, त्यांनी नाही दिली, तर लोकांनी तिच्या म्हणण्याचं पालन केलं नाही, तिच्या आदेशांचं पालन केलं नाही, तिचं म्हणणं ऐकलं नाही, म्हणजेच अनुयायांनी आपल्या वर्तनात बदल केला नाही, म्हणून तिला त्याचं नेतृत्व म्हणता येणार नाही. मित्रांनो, महात्मा गांधींनी चलो जाओ म्हटलं आणि ज्या दिवशी लोकांना रस्त्यावर उतरण्याचा आदेश महात्मा गांधींनी दिल्लीतून दिला असेल तर संपूर्ण देशातील जनता रस्त्यावर उतरत होती. महात्मा गांधी दिल्लीत होते, ते फक्त आपल्या अनुयायांना रिक्वेस्ट करत होते, आवाहन करत होते की या तारखेला ब्रिटिशांच्या या धोरणाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरून निदर्शने करायची. निदर्शन करत असताना हिंसा करायची नाही, अहिंसक पण निदर्शने करायची. ब्रिटिश पोलिसांनी, सैनिकांनी मारलं तर त्यांना मार सहन करायचा, पण त्यांना विरोध करायचा नाही, कोणाला रक्त सांगायचा नाही, हा आदेश महात्मा गांधींचा होता. आणि महात्मा गांधींनी दिल्लीत बसून जरी सांगितलं तरी भारतातील कोणत्याही गावात, कोणत्याही शहरात, कोणत्याही रस्त्यावर लोक हिंसा करत नव्हते, कारण ते म्हणते आमच्या नेतृत्वाने सांगितलं हिंसा करायची नाही, फक्त रस्त्यावर उतरून निदर्शन करायचे. ती ताकद महात्मा गांधी होती. आणि म्हणून आपल्या अनुयायांच्या वर्तनात अपेक्षित बदल करण्याची क्षमता, अपूर्व क्षमता राखून असलेल्या व्यक्तीला त्या समूहाचा नेता असं म्हटलं जातं. अर्थात नेतृत्व ही संकल्पना त्या ठिकाणी उदयाला येते, त्या ठिकाणी निर्माण होते. दादे आपण नरेंद्र मोदींनी जर म्हटले की अमुक घोषणा द्या तर आपण घोषणा देतो. इंदिरा गांधींनी म्हटलं अमुक घोषणा द्या तर आपण घोषणा देतो. सुभाषचंद्र बोस, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आदेश दूंगा, म्हणजे आपण त्याला रिस्पॉन्स करत होतो. असा रिस्पॉन्स करणं म्हणजे आपण आपल्या वर्तनात बदल करणं. रस्त्यावर या म्हटलं तर रस्त्यावर येणं म्हणजेच वर्तनात बदल करण्याची क्षमता ज्या व्यक्तीजवळ असते ती व्यक्ती त्या समूहाची नेता असते. चौथं वैशिष्ट्य पाहू आपण, ध्येय किंवा उद्दिष्टांची आवश्यकता.
कोणताही एखादा मानवी समूह संघटित झाला, तो एकत्रित आला, तो विशिष्ट विचारांच्या आधारावर एकत्रित येतो आणि त्या संघटित मानवी समूहाची जी ध्येय असतात की उद्दिष्ट असतात. कधीच कोणताही मानवी समूह उद्दिष्टांशिवाय किंवा ध्येयांशिवाय संघटित होऊ शकत नाही. प्रत्येक मानवी समूहाच्या संघटितपणाच्या पाठीमागे, त्यांच्या एकत्र येण्याच्या पाठीमागे विशिष्ट सामूहिक हेतू, सामूहिक उद्दिष्ट किंवा सामूहिक ध्येय असतात. त्या असावे लागतात. जर ते नसतील तर तो मानवी समूह त्या नेत्याच्या नेतृत्वात एकत्रित येऊ शकत नाही. आपल्याला ब्रिटिशांच्या विरोधात लढायचं आहे, आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त करायचं आहे, हे आपल्या स्वातंत्र्य चळवळीचं ध्येय होतं, आपलं ते उद्दिष्ट होतं. आणि म्हणून स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेली सामान्य जनता महात्मा गांधींच्या नेतृत्वात, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वात, सुभाषबाबूंच्या नेतृत्वामध्ये त्यांचे अनुयायी बनून त्यांच्या म्हणण्यानुसार रस्त्यावर उतरत होते. कारण त्यांच्या त्या स्वातंत्र्य चळवळीच्या संघटनेजवळ एक विशिष्ट ध्येय होतं स्वातंत्र्य प्राप्तीचं. त्यांच्यासमोर एक उद्दिष्ट होतं, एक टार्गेट होतं. ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे सगळे अनुयायी एकत्रित होत होते. म्हणून नेतृत्वाच्या विकासासाठी, नेतृत्व संकल्पना बनवण्यासाठी संघटनेला विशिष्ट ध्येय किंवा उद्दिष्ट असणं अत्यंत आवश्यक असतं. स्वातंत्र्य मिळालं, पण आता भारतीय जनता पार्टी हा पक्ष तयार झाला. भारतीय जनता पार्टी या राजकीय संघटनेची की ध्येय आहेत, ती उद्दिष्ट आहे. काँग्रेस पक्ष तयार झाला, काँग्रेस पक्षाची की ध्येय आणि उद्दिष्ट आहे. शिवसेनेची की ध्येय आणि उद्दिष्ट आहे. राष्ट्रवादी पक्षाची की ध्येय आणि उद्दिष्ट आहे. मनसेची काही ध्येय आणि उद्दिष्ट आहे. जनता दलाची काही ध्येय आणि उद्दिष्ट आहे. रिपब्लिकन पक्षाची काही ध्येय आणि उद्दिष्ट आहे. बहुजन समाज पार्टीची काही ध्येय आणि उद्दिष्ट आहे. म्हणजे कोणत्याही नेतृत्व विकसित होण्यासाठी किंवा नेतृत्व संकल्पना अस्तित्वात येण्यासाठी संघटनेची तर आवश्यकता असते, परंतु संघटनेला त्या संबंधित संघटनेला उद्दिष्ट किंवा ध्येयांची सुद्धा गरज असते. आणि म्हणून हे सुद्धा या नेतृत्व संकल्पनेचं एक वैशिष्ट्य आहे. याशिवाय समूहाला प्रभावित करण्याचं कौशल्य संबंधित व्यक्तीमध्ये असेल तर तिथे नेतृत्व ही संकल्पना तयार होते. म्हणजे एखाद्या पक्षामध्ये, एखाद्या संघटनेत अनेक नेते असतात, नेतृत्व करण्याची अनेकांची इच्छा असते. पण आपल्या संघटनेत जर 1,00,000 अनुयायी असतील तर ते 1,00,000 अनुयायी कोणाच्या बोलण्यामुळे, कोणत्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे, कोणत्या व्यक्तीच्या आदेशामुळे संघटित होऊ शकतात, कृतीप्रवण होऊ शकतात, ऍक्टिव्ह होऊ शकतात, हे अधिक महत्वाचं आहे. नेते तर अनेक आहेत, पण त्या नेतृत्वामध्ये त्या समूहाला प्रभावित करण्याची क्षमता आहे का, हा प्रश्न अधिक महत्वाचा आहे. म्हणून नेतृत्व ही संकल्पना विकसित होण्यासाठी, ती निर्माण होण्यासाठी प्रभावित करण्याची क्षमता, प्रभावित करण्याची कौशल्य, ते स्किल, ती ॲबिलिटी ते नेतृत्वात असेल तर त्या ठिकाणी नेतृत्व ही संकल्पना अस्तित्वात येऊ शकते. महात्मा गांधीत ती क्षमता होती, नरेंद्र मोदीमध्ये ती क्षमता आहे, इंदिरा गांधीमध्ये ती क्षमता होती, बाळासाहेब ठाकरेंमध्ये ती क्षमता होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये ती क्षमता होती. आणि म्हणून त्या त्या समूहातील, त्या त्या राजकीय गटातील, त्या त्या राजकीय संघटनेतील आपल्या अनुयायांना प्रभावित करण्याचे एक कौशल्य, ते स्किल, ती ॲबिलिटी, ती क्षमता त्यांच्यामध्ये होती. आणि म्हणून तिथे नेतृत्व ही संकल्पना निर्माण झाली. त्यानंतर वैशिष्ट्य आपण पाहता येईल की हित संबंधाचं रक्षण. अगोदरचं वैशिष्ट्य आपण बघितलं, 1 by 1 हित संबंधाचं रक्षण. हे वैशिष्ट्य अगोदरच्या वैशिष्ट्यावर डिपेंड आहे. प्रभावित करण्याची क्षमता, अनुयायांनी पालन करणं, हे कशावर डिपेंड आहे? हित संबंधाचं रक्षण करण्याच्या क्षमतेवर. म्हणजे असं नेतृत्व, अशी व्यक्ती, अशा व्यक्तीचं मार्गदर्शन त्या मानवी समूहाला हवं असतं की जी व्यक्ती तिच्या वर्तनाने, तिच्या दिशादर्शनाने, तिच्या मार्गदर्शनाने, तिच्या नेतृत्वाने त्या समूहाच्या हितसंबंधाचं रक्षण करेल. जर त्या समूहाच्या हितसंबंधाचं रक्षण करण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये नसेल तर त्या ठिकाणी नेतृत्व तयार होऊ शकत नाही. म्हणून ती क्षमता त्या संबंधित व्यक्तीमध्ये असणं अत्यंत गरजेचं असतं. शेतकऱ्याच्या दुधाला वाढून भाव मिळावा, शेतकऱ्याच्या सोयाबीनला वाढून भाव मिळावा, शेतकऱ्याच्या कापसाला वाढून भाव मिळावा, कांद्याला वाढून भाव मिळावा. म्हणून जर शेतकऱ्यांची संघटना, संघटनेतील कार्यकर्ते, शेतकरी रस्त्यावर उतरत असतील
तर त्या संबंधित संघटनेचा, शेतकरी संघटनेचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीमध्ये शेतकरी संघटनेतील अनुयायांच्या हितसंबंधाचं रक्षण करण्याची क्षमता असेल तरच आणि तरच त्या संघटनेतील त्यांचे फॉलोअर्स, त्यांचे अनुयायी त्या नेतृत्वाच्या आज्ञांचं पालन करू शकतील. नाहीतर एखाद्या नेत्याच्या आज्ञांचं पालन लोकांनी करायचं, पण तो जर त्यांच्या हितसंबंधाचं रक्षण करत नसेल किंवा करू शकत नसेल तर जनता पुन्हा त्या नेत्यांच्या आज्ञांचं पालन करणार नाही, त्याच्या म्हणण्यानुसार वागणार नाही, त्यामुळे प्रभावित होणार नाही. आणि म्हणून समूहाला प्रभावित करण्याची क्षमता तेव्हाच निर्माण होऊ शकते, ते कौशल्य तेव्हाच निर्माण होऊ शकते की तुम्ही तुमच्या समूहाच्या हितसंबंधाच्या रक्षणासाठी शासन व्यवस्थेवर, राजकीय व्यवस्थेवर तुमच्या नेतृत्वात प्रभाव पाडू शकाल. आणि अशा प्रकारचा प्रभाव पाडला तर त्यांच्या हितसंबंधाचं रक्षण होईल. त्यांना साखरेचे भाव वाढवून मिळतील, त्यांना गुळाचे भाव वाढवून मिळतील, त्यांना दुधाचे भाव वाढवून मिळतील. हीच स्थिती कर्मचाऱ्यांच्या संघटनेची आहे, हीच स्थिती व्यापारी संघटनेची आहे, हीच स्थिती एखाद्या राजकीय पक्षाची आहे. आणि म्हणून संबंधित गटाच्या, संबंधित संघटनेच्या सदस्यांच्या हितसंबंधाचं रक्षण करण्याची क्षमता संबंधित व्यक्तीमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. आता एकूण या नेतृत्व संकल्पनेचा आणखी एक शेवटचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की एक प्राचीन संकल्पना आहे. म्हणजे आपण बघितलं की दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे 19व्या शतकाच्या प्रारंभापासून जगामध्ये लोकशाही शासन पद्धतीला प्रारंभ झाला. त्यापूर्वी राजेशाही होती, हुकुमशाही होती किंवा आणखी कोणती राज्य होती, छोटे छोटे गट होते, त्यांचं नेतृत्व ठराविक व्यक्तीकडे असायचं. पण तिथे सामान्य माणसाला वाव नव्हता. पण लोकशाही शासन पद्धती जेव्हा विकसित झाली, दुसऱ्या महायुद्धानंतर तो प्रारंभ झाला, पहिल्या महायुद्धानंतर प्रारंभ झाला, दुसऱ्या महायुद्धानंतर अधिक मोठ्या प्रमाणात अनेक राष्ट्रांनी लोकशाही शासन पद्धती स्वीकारली. या लोकशाही शासन पद्धतीचं वैशिष्ट्य काय आहे की राज्य व्यवस्थेचं नेतृत्व, समाजाचं नेतृत्व, एखाद्या गटाचं नेतृत्व करणं ही एखाद्या कुटुंबाची मिरासदारी राहिलेली नाही, त्यांचा तो हक्क राहिलेला नाही. तर लोकशाही व्यवस्थेमध्ये कोणती व्यक्ती तिच्यातील पर्सनल ज्या क्वालिटीज आहेत, जे तिच्यातलं स्किल आहे, तिच्यात जे धाडस आहे, तिचं जे कॅरेक्टर आहे, त्या बेसवर समूहाचं नेतृत्व करून राजकारणात पुढे येऊ शकते आणि समाजाचं राजकीय नेतृत्व करू शकते. म्हणून विविध जाती समूहातील, विविध मानव समूहातील त्या देशातल्या व्यक्तींना आपल्यातील गुणांच्या आधारावर नेतृत्व करण्याची संधी देणारी लोकशाही शासन पद्धती ही व्यवस्था असली तरी, आणि ती सामान्यपणे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर मोठ्या प्रमाणात विकसित झालेली असली तरी याचा अर्थ नेतृत्व ही संकल्पना 19व्या शतकात अस्तित्वात आली असं नाही, तर ती फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आली आहे. ती प्राचीन संकल्पना आहे. मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की सॉक्रेटिसने नेतृत्व निर्माण करण्यासाठी तो काम करत होता, प्लेटो नेतृत्व निर्माण करण्यासाठी काम करत होता, एरिस्टॉटल नेतृत्व निर्माण करण्यासाठी काम करत होता. आणि आपण हेही बघितलेलं आहे की मॅकियावेली या विचारवंताने द प्रिन्स या ग्रंथामध्ये मध्ययुगीन काळ शासक प्रमुखाचं राजाचं नेतृत्व कसं असावं या संबंधी प्रिन्स या ग्रंथात मार्गदर्शन केलं आहे. एरिस्टॉटलचा समकालीन असलेला राज्यशास्त्राचा जनक म्हणून ओळखला जाणारा कौटिल्याला भारतीय राज्यशास्त्राचा जनक म्हणतात, एरिस्टॉटलला संपूर्ण जगाच्या राज्यशास्त्राचा जनक म्हणतात. तर त्या कौटिल्याने सुद्धा चंद्रगुप्त मौर्याच्या रूपामध्ये नेतृत्व विकसित करण्याचा संकल्प केला लहान मुलगा पाहून, आणि एका चांगल्या प्रभावी शक्तिशाली सम्राटाच्या रूपात त्या नेतृत्वाचा विकास केला. म्हणून हाच तो मुलगा आहे की जो माझ्या मनात मी निश्चित केलेलं ध्येय साध्य करू शकतो, आणि म्हणून त्याच्या नेतृत्वाचा विकास करण्याचं काम त्यांनी केलं. रामायण असेल, महाभारतात असेल, गुरुकुलात जाऊन त्यांनी सुद्धा नेतृत्व विकासाचं काम केलं. आणि मित्रांनो, जिजाऊंनी नाही का शिवाजी महाराजांचं नेतृत्व निर्माण केलं, शिवाजी महाराजांचं नेतृत्व विकसित केलं की ज्या नेतृत्वाने हिंदवी स्वराज्याची स्थापना या देशामध्ये केली. एक अलौकिक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, एक अलौकिक अशा प्रकारचं नेतृत्व जिजाऊंनी आपल्या महाराष्ट्राला दिलेलं आहे. आणि म्हणून जर आपण विचार केला तर नेतृत्व ही केवळ आधुनिक संकल्पना नाही,
तर ती प्राचीन संकल्पना आहे हे आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपण आज याच ठिकाणी थांबू. थँक्यू.